सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग्स. आज दिनांक 18 जानेवारी 2026 आणि ही 2026 मधली दुसरी राईड आहे. सो आजची जी राईड असणार आहे ती 80-90 किलोमीटरची असणार आहे. ही संडे शॉर्ट राईड आहे. सो त्यामुळे आज लेट निघाला. आता वाजले 7:30. फर्स्ट टाइम मी एवढ्या लेट निघतोय, कारण सकाळी अलार्म बंद करून परत झोपलो आणि नंतर मग उठलो ते डायरेक्ट 6:30 वाजता. सो आता इथे आलो आहे पार्किंगमध्ये आणि डेस्टिनेशन वगैरे कोणतं आहे ते आपण डिटेल्समध्ये बोलूया मोटोब्लॉग सेटअपमध्ये. आता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी मोटोब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. आणि सकाळी सकाळीच आपल्याला साईबाबांचं पण दर्शन झालं आहे. ओम साईराम. सो सकाळची सुरुवात ही अशी झाली, एक नंबर. सकाळी सकाळीच आपल्याला साईबाबांचं दर्शन झालं आहे. साई पालखी चालले. आपण पण जाऊन आलो शिर्डीला. जी आपली लास्ट राईड होती ती होती शिर्डी राईड आणि 2 दिवसाची होती. 2 पार्ट्स मी ऑलरेडी अपलोड केले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर. खूप छान मस्त राईड होती. एकदा तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. सुप्रभात पुन्हा एकदा. आणि आता मी आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर. सो आजच्या राईडचे वैशिष्ट्य म्हणजे मी जातो आहे मोरबे डॅमवर. मोरबे डॅम हे मुंबईहून 80 किलोमीटर्स असेल, अराऊंड 80 किलोमीटर. सो 2-2.5 तास लागतील. एकदम जवळचं डेस्टिनेशन आहे. तुम्ही वन डेमध्ये ही राईड करू शकता. शॉर्ट राईड आहे. काल संध्याकाळी म्हणजे सॅटर्डेला ठरवलं की राईडला निघायचं आहे. डेस्टिनेशन पण होतं माझ्या डोक्यात कधीपासून मोरबे डॅमला जाण्याचं. सो त्यामुळे डिसाईड केलं आणि निघालो. सो आता मी आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि आता वाजले आहेत सकाळचे 8:30. खूप लेट चालू केले मी राईड. एवढ्या लेट मी कधीच करत नाही, पण होतो कधी कधी लेट. आणि लेट उठून पण मी राईडला सुरुवात केली आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत 52 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत. आणि राईडची जी एक्साइटमेंट असते ना, खरंच ती वेगळीच असते. कारण जेव्हा पण मी रात्री झोपतो ना, मला झोप लागतच नाही. प्रत्येक राईडच्या अगोदर ऑलमोस्ट मला आता 3 वर्ष झाले मी राईड करतो आहे. म्हणजे अविरा घेतल्यापासून 3 वर्ष झाले. सो अजूनपर्यंत अशी एक राईड नाही आहे की त्यावेळी मी शांत झोपलो असेल, नाहीच. आता लास्ट मी शिर्डीला गेलो होतो तेव्हा पण झोप लागली नाही, शिर्डीमध्ये पण झोप लागली नाही. सो ही राईडची एक्साइटमेंट असते ना, अजूनही कमी झाले नाही आहे. आता ह्या रूटवरून मी किती वेळा गेलो आहे, मुंबई पुणे हायवेवरून, खंडा, लोणावळा, खूप वेळा गेलो, खूप वेळा. पण तरी पण एक्साइटमेंट तीच आहे जी फर्स्ट राईडच्या वेळी एक्साइटमेंट होती ना, तीच एक्साइटमेंट अजूनपर्यंत आहे. ती काय कमी नाही होत आहे. आणि रात्री काय झोप लागत नाही. हे प्रत्येक रायडरचं सेम प्रॉब्लेम आहे आणि माझा पण सेम प्रॉब्लेम आहे की राईडच्या आदल्या रात्री मला झोप लागत नाही, अजिबात झोप लागत नाही. ती एक्साइटमेंट असते राईडला जायचं आहे. हे तुमच्याशी शेअर करायचं होतं. म्हटलं मलाच तसं वाटतं की सगळ्यांचा सेम प्रॉब्लेम आहे. प्रत्येकजण विचारतो मला, रिलेटिव्ह असून दे किंवा मित्रमंडळी असून दे. सो प्रत्येकजण विचारतो की तुला कसं पॉसिबल होतं एव्हरी संडे राईडला जाणं वगैरे. सो मी त्यांना फक्त एवढंच सांगतो, वाढत्या वयाबरोबर जीवनाचा पण आनंद घेता आला पाहिजे. कारण खरंच आहे मित्रांनो, कारण हे जे वय आहे ना आत्ताचं, जे आता चालू आहे, रनिंग आहे माझं, ते नंतर मला मिळणार नाही आहे. कारण 40 नंतर तुम्हाला ताकद नसणार फिरण्याची की मी जाईन बाईकने वगैरे. नाही, तेव्हा तुम्ही विचार करणार कशाला बाईकने जायचं, आरामात जाऊ, कारने जाऊ. पण कारमध्ये ती मजा नाही येणार जी बाईकने आता तुम्ही राईड करताय ना, ती मजा कारमध्ये नाही येणार. हे तुम्हाला 100% सांगतो. कारण आता जो गेलेला क्षण आहे ना, तो परत तुम्हाला मिळणार नाही आहे. सो त्यामुळे चांगल्या क्षणाची वाट बघू नका. जो क्षण मिळतो आहे ना, त्याला चांगलं करा. 69 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आणि आता इथून फक्त 16 मिनटावर मोरबे डॅम आहे.
सो आता एक पुढचा लेफ्ट आहे तो घ्यायचा आहे मला. हे बघा मोरबे धरण प्रकल्प. सो इथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे. एंटर केल्यावर असा रोड चालू होणार. कच्चा रस्ता आहे, सांभाळून गाडी चालवायची. थोडासाच आहे, नंतर मग चांगला रूट चालू होईल. हा बघा, हा असा पूर्ण गावातला रस्ता लागेल आणि चौक म्हणून गाव आहे हे, कारण मगाशी रेल्वे स्टेशन पण गेलं चौक नावाचं. सो जसा चौक येईल ना तिथून तुम्हाला मग नंतर आतमध्ये लेफ्ट टर्न मारायचं आहे मोरबे डॅमसाठी. मगाशीच मी हे बघितले, डॅमचे दरवाजे बघितले आणि आता डॅमच्या दिशेने जातो आहे. हे बघा, हे सगळे बायकर्स आहेत ना, ते आता तिकडूनच येतात आहेत आणि मी आत्ता चाललो आहे. 10:30 वाजले आहेत आता आणि मी पोचलो आहे मोरबे डॅमजवळ. सो इथून आता जवळच आहे, जास्त डिस्टन्स नाही आहे. हा रोड डायरेक्ट मला मोरबे डॅमजवळ घेऊन जाईल. ओ कडक व्ह्यू समोर तुम्ही बघू शकता. एकच नंबर. हे आहे मोरबे डॅम. फायनली आता आपण इथे पोचलो आहोत मोरबे डॅमजवळ. माझ्या राईट साईडलाच मोरबे डॅम आहे. आणि हाच रूट आता कडेकडेनेच जाणार आहे मोरबे डॅम जवळूनच. तुम्ही मागाचा व्ह्यू बघितला असेल. हा बघा व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. आता मला अशी जागा शोधायची आहे की जिथे मी जवळपास बाईक घेऊन जाईन, अशी जागा. सो आता बघू पुढे आहे का. परमिशन नाही आहे, मग आता जाऊ रिटर्न. आणि कोणता रस्ता आहे का दुसरे? आताच एक न्यूज समजली आहे की इथून अलाउ करत नाही आहे कोणाला जाण्यासाठी. सो त्यामुळे आपण ट्राय करणार आहोत की फिरून जाणं. बघू आता त्या साईडला की व्ह्यू बघायला मिळतं आहे की नाही ते. नाहीतर मग अजून एक ठिकाण ठरवलेलं आहे मी, त्या रूटने जाऊया. सो आता मोरबे डॅम जवळून निघालो आहे. बघू दुसऱ्या रोडने जातो, तिकडून काही व्ह्यू बघायला मिळतो का. कारण खूप छान असं हे मोरबे डॅम आहे, तुम्ही मागाशी बघितलं असेल. आता आलो आहे मुंबई पुणे ओल्ड हायवेवर परत. आणि अजून एक रूट आहे, तो पण मोरबे डॅमजवळ जातो. नंतर इकडून मी एका ठिकाणीहून गेलो होतो, तर तिथे परमिशन नाही आहे जाण्यासाठी आतमध्ये. सो त्यामुळे सगळे बायकर्स वगैरे परत रिटर्न येत होते. सो आता बघू पुढे जाऊन. पण तुम्हाला जो दिसतं आहे नवी मुंबई महानगरपालिका मोरबे धरण जवळच आहे, एवढं लांब पण नाही आहे, इथूनच तुम्हाला दिसतं आहे. सो आता बघू आपण दुसऱ्या रूटने जाऊ. सो आता आहे मी कर्जत फाटावर आणि इकडून आतमध्ये लेफ्ट टर्न घेतो आहे. सो आता एका रूटवर आलो आहे, लोकलला विचारत. आता बघू हा रस्ता मोरबे धरणपर्यंत जातो आहे का. जायला तर पाहिजे, कारण ऑलरेडी मी बघितलं होतं मॅपवर की 2 रस्ते आहेत मोरबे धरणपर्यंत जाण्यासाठी. आता बघू, तिकडून तर परमिशन नाही आहे. जो पहिला लेफ्ट घेतला तिकडून परमिशन नाही आहे. आता इथून बघूया. सो टोटल 81 किलोमीटर झालेत, कारण आपण त्या साईडने गेलो आणि तिकडून परमिशन नव्हती जाण्यासाठी, म्हणून आपण दुसरा रूट बघितला आहे. आणि तुम्ही इथे
बघू शकता मोरबे डॅम. डॅमपर्यंत जाऊ शकतो. सो आता एका लोकलला विचारलं मी की डॅमपर्यंत जाईल का हा रोड, तर तो हा बोलला आहे. बघूया आता, काय ना काहीतरी जुगाड तर करावाच लागेल. आणि एवढ्या लांब आलो आहे ज्या व्ह्यूसाठी, तो व्ह्यू तर बघावाच लागेल ना. म्हणून ऑफ रोडिंग. आय थिंक हे क्रिकेटचं मैदान आहे. कडक, एक नंबर व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. बघा फक्त व्ह्यू, मोरबे डॅम. अजून थोडंसं पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला पूर्ण एक व्ह्यू मिळून जाईल मोरबे डॅमचा. सो फायनली मोरबे डॅम जवळ पोचलोय मी. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. कडक काय व्ह्यू आहे यार, खरंच एकच नंबर. म्हणजे आपली राईड ही व्यर्थ गेलेली नाही आहे. व्ह्यू बघा फक्त, एकच नंबर कडक. हे आहे मोरबे डॅम. आणि फायनली आपण इथे पोचलो आहे. पूर्ण ऑफरोड करत आलो आहे. पूर्ण ऑफरोडिंग पॅच होता. नशीब तो मुलगा भेटला मला, त्याने सांगितलं डॅमपर्यंत जाऊ शकतो म्हणून. आणि हा असा व्ह्यू. तिकडून परमिशन नाही मिळाली, पण आपण दुसरा रस्ता शोधला. 84 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आतापर्यंत आणि आता मी पोचलो आहे मोरबे धरणजवळ. खूप छान मोरबे धरण आहे. माझ्यासमोर जो व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे. जो मी लेफ्ट घेतला, फर्स्ट जो लेफ्ट घेतला मोरबे धरण प्रकल्प, तिथून मी लेफ्ट घेतला. सो तिथून मी पुढे पुढे आलो. त्यानंतर समजलं की तिकडे आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नाही आहे म्हणून तिथून मी युटर्न मारलं. कारण ऑलरेडी मी घरी असतानाच 2 रूट बघितले होते मोरबे धरणला येण्यासाठी. सो त्यामुळे मी दुसरा रूट निवडला त्यासाठी. तिथे अजिबात टाईम वेस्ट नाही केला. तिकडून मी निघालो, त्याला बोललो परमिशन नाही आहे. ओके, दुसरा रूट आहे ना? तो बोलला हां आहे. मग तिकडून मी परत मुंबई पुणे ओल्ड हायवेला जॉईन झालो. त्यानंतर कर्जत फाटा येईल. राईट साईडला चौक आहे आणि लेफ्ट साईडला कर्जत फाटा आहे. तो कर्जत फाट्यावरून लेफ्ट मारला, सरळ आलो. सरळ आल्यानंतर परत तुम्हाला मोरबे धरण म्हणून ॲरो दिसेल. तिथून तुम्हाला सरळ यायचं आहे लेफ्ट घेऊन. आणि त्यानंतर सरळ आल्यानंतर लेफ्ट साईडलाच एक ग्राउंड आहे. म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड कसं असतं तसंच ग्राउंड आहे. सो तिथून तुम्हाला गाडी खाली उतरवायची आहे. खाली उतरवायची म्हणजे थोडाफार ऑफ रोडिंग पॅच आहे 5-10 मिनटाचा. 5-10 मिनटानंतर ऑफ रोड केल्यानंतर जो तुम्हाला व्ह्यू बघायला मिळणार आहे ना, ऑसम व्ह्यू आहे. ऑसम व्ह्यू जो माझ्यासमोर आहे तो तुम्ही आता सिनेमॅटिक शॉट्सद्वारे बघा की कसा व्ह्यू आहे. ते एक नंबर व्ह्यू आहे.
थोडंसं मोरबे धरणबद्दल बोलूया. 2 रूट आहेत. फर्स्ट लेफ्ट आहे, सेकंड लेफ्ट आहे. सेकंड लेफ्टने तुम्हाला आतमध्ये यायचं आहे कर्जत फाटावरून. तिथून आलात की एक मोरबे धरणसाठी ॲरो येईल, तो लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेऊन आल्यानंतर तुम्ही सरळ सरळ आतमध्ये याल. आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला एक ग्राउंड दिसेल, क्रिकेट ग्राउंड कसं असतं तसं दिसेल. तिथून तुम्हाला गाडी खाली उतरवायची आहे. थोडंसं ऑफ रोड आहे, 5-10 मिनटं. त्यानंतर तुम्हाला हा असा व्ह्यू बघायला मिळेल. तुम्ही माझ्या मागे बघताय, छान असा मोरबे डॅम, एक नंबर. खूप विशाल असा हा डॅम आहे. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला मी सगळं रूट वगैरे सांगितले आहेत. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मी इझिली येऊ शकता. एका दिवसाची ट्रिप काय अर्ध्या दिवसाची ट्रिपच आहे. मी लेट चालू केले राईड, त्यामुळे एवढा वेळ लागला. नाहीतर तुम्ही अर्ली मॉर्निंग जर राईडला सुरुवात केली 6 वाजता तर तुम्ही 1-2 वाजता घरी जाऊ शकता. सो काहीच इश्यू नाही आहे. मगाशपासून इथे अर्धा 1 तास झाला मी थांबलो आहे, फोटोशूट करतो आहे वगैरे. सो लोकल आहेत, असं नाही आहे की पूर्ण सामसूम एरिया. लोकल आहेत, रहदारीचा रस्ताच आहे. सो त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे. की रोड कंडिशन खूप छान आहे. मुंबई पुणे ओल्ड हायवे तुम्हाला माहीतच आहे, खूप छान आहे. त्यानंतर कर्जत फाटावरून लेफ्ट घेतला तो पण रोड खूप छान आहे. आता इथून निघतो आहे मी आणि डायरेक्ट मोटोब्लॉक सेटअपमध्ये तुम्हाला भेटेन मुंबई पुणे ओल्ड हायवेवर. अजूनपर्यंत ब्रेकफास्ट वगैरे काहीच नाही केलं आहे. आता वाजले 12:30 झाले आहेत, 12:30 पावणे 1 झालं आहे आणि आता निघतो इथून. सुंदर अशा व्ह्यूला आता आपण टाटा बाय बाय बोलूया आणि परतीचा प्रवास चालू करूया. खूप छान असं मस्त मोरबे डॅम. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे. समोर जो रस्ता दिसतो ना तुम्हाला, गाड्या जातात त्या, तिकडे जायचं आहे आपल्याला. परत ऑफ रोड करायचं आहे, थोडंफार, जास्त नाही आहे. सो आता इथून निघतो. सो टाटा बाय बाय. मोरबे डॅम खूप छान मस्त आहे आणि खूप विशाल पण आहे. खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, एक नंबर. सो परतीचा प्रवास आपला सुरू होता आता आणि इथून थोडा ऑफ रोड पॅच, जास्त नाही आहे, थोडासाच आहे, इझिली तुम्ही करू शकता. हा बघा, हा पूर्ण ग्राउंड आहे, तो तुम्हाला रोडवरून दिसेल. तिथून गाडी खाली उतरवायची आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो कुठे आहे ते. हा पूर्ण ग्राउंड आहे आणि हा रोड आहे येण्यासाठी. हा बघा, हा असा पूर्ण रोड आहे. इथून तुम्हाला गाडी खाली उतरवायची आहे. सो हा रस्ता आहे. आता आपल्याला परत रिटर्न जायचं आहे. आता मी आलो आहे मुंबई पुणे ओल्ड हायवेवर आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, जेव्हा पण तुम्ही राईड अरेंज कराल, म्हणजे स्वतःसाठी की सोलो राईड किंवा ग्रुप राईड, तेव्हा त्या राईडच्या मागचं नियोजन आहे ना प्रॉपर असलं पाहिजे. कारण कसं माहीत आहे, जेव्हा पण तुम्ही राईड अरेंज करता, आता माझ्यासोबत झालं मोरबे डॅम. मोरबे डॅमला जाण्यासाठी 2 रूट होते. एक रूट होता जिथे परमिशन नव्हती जाण्यासाठी आणि दुसरा रूट होता जिथे तुम्ही गावागावातून जाऊ शकता आतमध्ये. पण हे सगळं मी आधीच करून ठेवलं होतं की जेव्हा मी मोरबे डॅमला जाणार तेव्हा मी 2 रूट बघितले होते. एक रूट जिथे परमिशन नाही आहे आणि दुसरा रूट जिथे गावागावातला रस्ता आहे तिकडे. तिकडे कोणीही नव्हतं, कोणताही रायडर नव्हता. पण जिथे परमिशन नव्हती ना, तिकडेच एखादा व्ह्यू दिसत होता डॅमचा, तिकडेच काही रायडर फोटो काढत होते वगैरे वगैरे. पण मी तिकडून निघालो आणि दुसऱ्या रूटवर आलो. सो हे असतं राईडच्या मागचं नियोजन, की हा जर रूट बंद असेल तर दुसरा रूट आपल्याला रेडी पाहिजे. दोन्ही रूट बंद असतील तर मग दुसरा स्पॉट. आणि मी दुसरा स्पॉट पण ठरवून आलो होतो की जर मोरबे डॅमला मला जाता नाही आलं, काही व्ह्यूज वगैरे बघता नाही आलं मला जवळून, तर मी जाणार असतो ढोम लेकजवळ. त्याच्याच पुढे जर गेलात ना तर ढोम लेक म्हणून आहे, तिथे जाणार असतो. सो हे सगळं माझं आधीच ठरलं होतं की मोरबे डॅम जर कॅन्सल झालं, जर मला जवळ जाता नाही आलं डॅमच्या, तर मी जाणार होतो ढोम लेकजवळ. सो हे माझं आधीच ठरलं होतं. तो त्यामुळे तुम्हाला पण सांगतो आहे, जेव्हा पण तुम्ही एक राईड अरेंज कराल तेव्हा त्या राईडचं मागचं नियोजन आहे ना ते प्रॉपर असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय येतं, टाईम येतो बरोबर, रूट कोणता आहे, किती किलोमीटरचं असणार आहे ते सर्व, आणि प्लस रूट
रूटची माहिती असणं खूप गरजेचं आहे, की हा रूट नसेल तर दुसरा ऑप्शनला ठेवायचा आहे. जर दोन्ही रूट बंद असतील तर आपण दुसरा स्पॉट एक रेडी ठेवायचा आहे, की एवढा लांबून आलो आहे आपण, तर आता दुसरा स्पॉट पण रेडीच पाहिजे ना आपल्याबरोबर. सो असं काही नियोजन असतं एका राईडच्या मागचं. सो ते ठरवूनच तुम्ही राईड करायला सुरुवात करा, जेणेकरून तुमची जी राईड आहे ती तुम्ही एन्जॉय करू शकाल. सो हे माझं सांगण्याचं उद्दिष्ट आहे, की एका राईडचं मागचं नियोजन असताना ते प्रॉपर असलं पाहिजे. मस्त छान राईड होती, एक नंबर राईड होती. जे व्ह्यूज बघायला मिळाले आहेत ना, खरंच एकच नंबर. सो पूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, की किती किलोमीटर्स आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं आहे. कुठून जायचं आहे, कसं जायचं आहे, सगळं डिटेल्समध्ये सांगितलं आहे. आता मी घरी पण चाललो, आता वाजले 2. सो घरी पण मी चाललो आहे. तुम्ही पण ही राईड करू शकता वन डेमध्ये, आणि घरी परत लंचला पण येऊ शकता. एवढं जवळ आहे मोरबी डॅम. सो ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.